चित्रपटसृष्टीत जातीयवाद, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक भेदभाव यावर आजपर्यंत अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. परंतु दिग्दर्शक नीरज घायवान यांचा होम बाउंड हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक असा मैलाचा दगड आहे जो थेट मनाला भिडतो, संवेदना जागृत करतो आणि समाजातल्या वास्तवाशी संवाद साधतो. 10 वर्षांपूर्वी नीरज यांचाच मसान या चित्रपटाने जसा हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा पण प्रभावी ठसा उमटवला होता, तसंच त्यांच्या होम बाउंड चित्रपटाविषयी म्हणता येईल. हा चित्रपट केवळ कथा नाही तर सामाजिक चिंतन आहे, ज्यामध्ये स्वप्न आणि वास्तव यांच्यातला संघर्ष, मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि भारतातील कट्टर जातीय, धार्मिक, राजकीय व सामाजिक भेदभाव यांची जबरदस्त मांडणी आहे. त्यामुळे हा चित्रपट कसा असणार आहे? अलीकडेच या चित्रपटाला ऑस्कर 2026 साठी अधिकृत निवड करण्यात आली आहे. त्यामुळे खरोखरच हा चित्रपट तेवढ्या ताकदीचा आहे का? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी धनश्री पाठारी. आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. होम बाउंड या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अलीकडेच या चित्रपटाला ऑस्कर 2026 साठी अधिकृत निवड झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. सगळ्यात आधी तर हा चित्रपट पत्रकार आणि लेखक बशरत पीर यांच्या अ फ्रेंडशिप, अ पॅन्डेमिक अँड अ डेथ बिसाइड द हायवे या पुस्तकावर आधारित आहे. दोन मित्र पोलीस दलात नोकरी मिळवून समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी त्यांची धडपड, त्या धडपडीमुळे मैत्रीत आलेला दुरावा, महत्वाकांक्षा, निष्ठा आणि समाजाच्या अपेक्षांचं ओझं हे सगळं होम बाउंड या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतातील एका लहानशा राज्यात घडणारी ही गोष्ट आहे. चंदन कुमार म्हणजेच विशाल जेठवा आणि मोहम्मद शोयब म्हणजेच ईशान खट्टर या दोन तरुण मित्रांच्या जीवनातील संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. या दोघांसाठी पोलीस भरती ही केवळ एक नोकरी नाही, तर तो त्यांच्या सन्मानाचा, स्वाभिमानाचा आणि सामाजिक स्वीकाराचा मुद्दा आहे. जातीवाद आणि धार्मिक द्वेष यामुळे सतत भेदभावाचा सामना करणाऱ्या या तरुणांसाठी पोलिसांचा गणवेश म्हणजे फक्त कपडे नाहीत तर अस्तित्वाचं कवच आहे. समाजात आपली जागा मिळवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याची त्यांची धारणा आहे. चंदन म्हणजेच विशाल जेठवा एक दलित कुटुंबातील मुलगा, ज्याने स्वतःची जात कधीच बाहेर सांगितली नाही, कारण सत्य उघड करताच त्याला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागेल. तो स्वतःला समाजात सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःपासून दूर होत राहतो. तर घरात एकटाच मुलगा असलेल्या शोयबवर आजारी आई वडिलांची जबाबदारी असते. जरी त्याच्या कर्तृत्वाला आणि प्रामाणिकपणाला लोक मानत असले तरी धार्मिक द्वेषामुळे तो कायमच कोपऱ्यात पडला जातो. हळूहळू त्याचा मृदू स्वभाव आणि मनोबल कमी होत जाते, पण मैत्री आणि निष्ठा त्याला जगण्याची ताकद देतात. कथानकात, पटकथेत, व्यक्तिरेखांमध्ये आणि संवादात चहूबाजूंनी प्रतिकात्मक भाव दिसतो. अचानक आलेल्या लॉकडाऊनमुळे चंदन आणि शोयब यांच्या आयुष्याचं कालचक्र मोडून टाकलं आहे. घर आणि कुटुंबापासून हजारो मैल दूर असलेले हे दोघं एका भीषण वास्तवाशी सामना करीत असतात. त्यात गरिबी, भेदभाव आणि असुरक्षितता यांचं वादळ आहे. घरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा पायी प्रवास म्हणजे होम बाउंड हा चित्रपट आहे. नितीन वैद यांचं संकलन, ख्याती कंचन हिचं प्रोडक्शन डिझाईन, जोगी मलंग यांचं कास्टिंग हे सगळं सुसंगत आहे. नरेन चंदावरकर आणि बेनेडिक्ट टेलर यांच्या संगीतानं संपूर्ण कथानकाला गूढ आणि मनाला भिडणारा आहे. होम बाउंड हा सिनेमा त्यातल्या प्रत्येक पात्राच्या अंतर्मनाला आणि सामाजिक संदर्भाला खोलवर स्पर्श करणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या सवयी, सामाजिक असमानता यांचे वास्तव दाखवतो. हा सिनेमा आपल्याला आपल्या वैयक्तिक प्रिव्हिलेजचा सामना करायला लावतो, समाजातल्या महिलांविरोधी अन्यायाला उजेडात आणतो आणि जातीयवाद, धार्मिक द्वेष यांच्यातल्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो. ईशान खट्टर या सिनेमातील त्याच्या अभिनय कौशल्यामुळे विशिष्ट उंचीवर गेला आहे. विशाल जेठवा यांच्या चंदनच्या भूमिकेच्या माध्यमातून केलेले भावनिक खुलासे प्रामाणिक आणि थेट आहेत. तसेच जान्हवी कपूरची भूमिका मर्यादित लांबीची असली तरी ती मनाला हात घालते. होम बाउंड हा सिनेमा केवळ एक कथा नाही तर वास्तवातील महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित करते. ते म्हणजे आपण इतक्या वर्षात इतके असंवेदनशील कसे झालो? आपण आपल्यातली माणुसकी कशी हरवली आणि दुसऱ्यांच्या दुःखाकडे का दुर्लक्ष करतो? सिनेमातल्या व्यक्तिरेखांचे दुःख, त्याग, प्रेम आणि आशा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. होम बाउंड हा सिनेमा म्हणजे एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे, जो माणुसकीला जागृत करतो
आपल्याला बदलण्यासाठी प्रवृत्त करतो आणि अंतर्मनाला खोलवर स्पर्श करतो. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन एकदा नक्की हा चित्रपट पहा आणि या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा. धन्यवाद.